लहान मुलांच्या डब्यासाठी एकदम पौष्टिक, चविष्ट आणि पोटभर होणारे, प्रोटीनने भरपूर असलेले हे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे दिरडे कसे बनवायचे चला दाखवते। हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना सकाळच्या घाईतही झटपट तयार होणारे, लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी अगदी पौष्टिक असणारे हे दिरडे बघणार आहे। त्यासाठी 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेत, त्याचबरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, पाव वाटी रवा घ्यायचा आहे। आता तो तुम्ही जाड बारीक कोणताही वापरू शकता, कारण हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। त्यासाठी बघा, कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुतलेली हिरवीगार कोथिंबीर। मिरची घ्यायची आवडीप्रमाणे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, त्याचबरोबर 1 चमचा जिरं घातले। आता गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचे। तर इथे बघा, छान असं आपलं मस्त एकसारखं बॅटर तयार झालेलं आहे। या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा पाणी घालून घेतलं। आता यामध्ये रवा घातलाय, रवा फुलायला थोडासा वेळ लागतो, तर 10 मिनिटं तुम्ही हे झाकून ठेवून द्या। त्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त पातळही नको आहे आणि खूप जास्त घट्टही नको आहे। पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी मीडियम आकाराचे हे दिरडे आपल्याला या पॅनवर पसरून घ्यायचे। बाजूने आधी घालून घ्यायचं आणि मध्ये नंतर घालायचं, जेणेकरून मध्ये हा पॅन जास्त गरम झालेला असतो, त्यामुळे या पद्धतीने बाजूने घालून झाल्यानंतर मध्ये आपण हे बॅटर घालून घेतलं। आता 2 ते 3 मिनिट एका बाजूनी छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर भाजेपर्यंत एका बाजूनी भाजून घ्यायचं। कडा मोकळ्या झाल्या की थोडंसं तेल बाजूला कडांना सोडून उलटून दुसऱ्या बाजूनीही भाजून घ्यायचं। तर अशा पद्धतीने बघा, दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं हे आपण दिरडं भाजून घेतलेलं आहे। मस्त मऊ होतं, छान होतं, लुसलुशीत होतं। तुम्हाला थोडं कडक हवं असेल तर तुम्ही गॅस मंद आचेवर ठेवून थोडं कडकसुद्धा हे करू शकता। तर अशा पद्धतीने बघा, आपलं छान दिरडं तयार झालेलं आहे। तुम्हाला मी अजून एक दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल। तर इथे बघा, मस्त रंगही तुम्ही बघू शकता, जाळीही बघू शकता। तर इथे मी दुसरंही दिरडं घालून दाखवते। कडेनी बॅटर आधी घालून घ्यायचं आणि मध्ये नंतर घालायचं, जेणेकरून सगळ्या बाजूनी एकसारख्या रंगावर हे दिरडं भाजलं जातं। तर अशा पद्धतीने पातळ असं करून घ्यायचं आहे आणि एका बाजूनी छान खरपूस भाजून झालं की उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनी भाजायचं आहे। उलटण्याची घाई करायची नाही। एका बाजूनी छान भाजलं की छान कडांना तेल सोडून घ्यायचं आणि कडा या पद्धतीने मोकळ्या होतात, त्यानंतर उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचे। किती परफेक्ट रंग आलाय तुम्ही बघू शकता। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आणि अगदी झटपट हे पौष्टिक असे मुगाचे दिरडे खाण्यासाठी तयार होतात। तर इथे बघा, आपलं दुसरं दिरडं सुद्धा मस्त असं खरपूस रंगावर भाजून झालेलं आहे। तुम्ही याला अगदी खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर कशाही बरोबर टिफिनला देऊ शकता। अगदी आरामात मुलं खातात, मुलांना अगदी छान मनापासून आवडतं। मुलांनाच काय, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे पौष्टिक मोड आलेल्या मुगाचं दिरडं तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।